मुकाबला तुमच्या समोर आहे। आजच्या दिवस रात्रीच्या खेळातील दुसरी मॅच नंदनपाडा विपक्ष गोर्टन बुद्रुक या दोन संघामध्ये चालू असलेला हा सोहळा शेजार कसा असावं पहा। आमच्या नंदनपाडा गावातील राजेंद्र कदम, त्याचप्रमाणे नरेश पाटील आणि राजेंद्र सावंत सर या त्रिकुटांचं सरपंच दिनेशजी घाडगे यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे। विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आपल्या स्वागताचा स्वीकार करावा। होर्टू तुषार सर निश्चितच पुन्हा एकदा मान्यवरांचं स्वागत केलं। त्याचप्रमाणे रमेशजी पाटील यांचं स्वागत होत आहे। निश्चितच पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार झालाय। विकी आंबरे मॅन फ्रॉम नंदनपाडा। पहिला चेंडू वेगावरती स्वार होताना हा गोलंदाज पाहायला मिळाला, ज्यानं अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला आणि आपले इरादे स्पष्ट केले। पहिल्यांदा नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर आपण बघतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलं नंदनपाडा संघानं आणि पहिल्या चेंडूवरती दादागिरी केली गोलंदाजानं। स्ट्राईक एंडवरती फलंदाज कल्पेश जाधव मॅन फ्रॉम गोर्टन बुद्रुक आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रत्नेश पाटील हा देखील युवा खेळाडू आहे बुद्रुकचा, जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे। या स्पर्धेसाठी आपण बघतोय अविनाशजी कदम जे माजी सरपंच आहेत, ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला ट्रॉफीज दिलेल्या आहेत, त्यांचं देखील या व्यासपीठावरती मी पुन्हा एकदा स्वागत करतो। लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव गेलाय आणि या मॅच मध्ये आता ट्विस्ट नव्यानं पाहायला मिळतोय। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमावलीच्या आधारात मात्र खेळ पाहायला मिळाला। पहिल्या मॅचचा हिरो ठरला नरेश भोईर, जो मॅन फ्रॉम वनवटेचा खेळाडू होता। पण या मॅच मध्ये कोण होणार हिरो, कोण होणार नायक आणि कोण होणार खलनायक हे देखील पाहायला मिळेल। या स्पर्धेसाठी गेले काही दिवस नव्हे तर मी तर म्हणेन काही महिने जे खऱ्या अर्थानं ज्यांनी मेहनत केली आहे त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन। दिनेशजी घाडगे साहेबांवरती असलेलं प्रेम, सरपंच चषक, सातत्याने या स्पर्धेमध्ये विघ्न येत होते, पण विघ्न दूर करण्याचं काम मात्र हे सर्व आयोजक करत होते। साईनाथ भोसले, अमोलजी मोरे, गणेशजी पाटील, सुजितजी मोरे, योगेश विचारे आणि चंदू मोरे या सर्व मित्रमंडळींनी दिलेली साथ आपल्याला पाहायला मिळाली। सुरेख साथ पाहायला मिळते डे नाईट स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल। गोलंदाजानं पुन्हा एकदा बाजी मारली। हा लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव गेला या षटकामध्ये। विकी आंबरे आता मात्र स्वतःच्या नावाचं अस्तित्व टिकवण्याचं काम करतोय। गणेश पाटील या मॅच मध्ये खेळ करतायत आणि या स्पर्धेचं आयोजन देखील त्यांनी सांभाळलं। आयोजकाच्या भूमिकेत त्यांना आपण व्यासपीठावरती पाहिलं, आता मात्र कर्णधाराच्या भूमिकेमध्ये मैदानावरती खेळ चालू आहे। यावेळेस पंच आमच्याकडे वळतात। नियम क्रमांक 22 चा वापर होताना स्क्वेअर चेंडूचा इशारा देतोय। धावा कशाही येणं गरजेचं आहे। एक धाव मात्र अवंतरच्या माध्यमातून धावफलकावरती आले, ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम गोर्टन बुद्रुक संघाची। यावेळेस तुम्ही मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि पुढचा दरवाजा केला बंद, अर्थातच चोरी झाली ती विकेटची। पहिला आद्रा, पहिला झटका, अर्थातच यष्टया उद्ध्वस्त केल्या। फलंदाज बाद होणारा तंबूच्या आसराला परतोय कल्पेश। नुकताच जो उद्घाटनीय सामना झाला त्यामध्ये वनवटे संघ विजयी झाला आणि वनवटे संघाचा विजयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमचे प्रणव काळूराम पाटील वनवटे यांच्याकडून वनवटे टीम साठी 500 रुपयाची सप्रेमेंट आलेली आहे। आमच्याकडे रोख रक्कम आलेली आहे। मी प्रणव काळूराम पाटील वनवटे ज्यांनी 500 रुपये आम्हाला दिलेले आहेत त्यांना विनंती करतो की वनवटे टीम साठी हे 500 रुपये प्रणव काळूराम पाटील यांच्याकडून मिळालेले आहेत। धन्यवाद। निश्चितच सन्माननीय प्रणव काळूराम पाटील साहेबांनी वनवटे संघाच्या विजयासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आणि ते देखील देण्यात आलंय कॅशच्या माध्यमातून। बँका बंद झाल्यात सर आणि रात्रीची वेळ
आणि रात्रीच्या वेळी एटीएम मधनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये गेलाय महेश पाटील, जो डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि स्ट्राईक रेट वरती देखील पाहायला मिळेल. पण गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा विकीला आपण बघतोय, जो विकी पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी आता उभा आहे फलंदाज महेश. आणि या चेंडूवरती देखील यष्टा उद्ध्वस्त झाल्या. तू चल मैं आया. आणखी एक फलंदाज तंबूच्या आसनाला ओरडू डीजे. मात्र दिली गेली मान्यवरांच्या या रकमेद्वारे त्यांचं देखील स्वागत असेल. तर गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू. जर येणाऱ्या चेंडूवरती गोलंदाज विकेट मिळवतोय तर त्याच्यासाठी 500 रुपयाची संधी आहे. संधीचं सोनं मात्र विकी हा गोलंदाज करतोय का, जो नंदनपाडा या गावचा खेळाडू आहे. आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या स्वतःच्या अस्तित्व टिकवण्याचं काम हा गोलंदाज करणार का. नेक्स्ट बॅट्समन जो मैदानामध्ये गेलाय अक्षय पाटील, स्ट्राईक रेट वरती आहे. तो चोख उत्तर देणार का येणाऱ्या चेंडूवरती हे पाहण्यासाठी थेट जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज तयार. या चेंडूवरती सरळ बॅटनं फटका घेतलाय, पण लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला मात्र चपका देणारा येतोय. चकमकी 4 धावांसाठी चौकार. डीजे माणसांना विनंती आहे, टीम मीटिंग घेऊन नका देऊ. 20 मिनिटाचा अवधी पहिल्या इनिंगसाठी आणि याच्यातले 5 मिनिटाचा ऑलरेडी खर्च झालेला आहे. आणि पहिलं षटक समाप्त झालंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम गोरठोक बुद्रुक संघाच्या धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 5 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 4 धावा मात्र महत्वाच्या ठरतायत या इनिंग मध्ये पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. पण आता मात्र स्ट्राईक रेटवरती फलंदाज रत्नेश पाटील आणि नॉन स्ट्राईक रेटवरती अक्षय पाटील. गोलंदाजी उंबरठ्यावरती नंदनपाडा गावचा आणखीन एक चमचमता सितारा येतोय. तर अजिंक्य जाधव मात्र गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती येतोय. हा एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. याच्या नावावरती देखील बरेचशा ट्रॉफीज आहेत, बरेचशी मैदानं यानं गाजवली आहेत. पण आता वनवाट्याच्या या ग्राउंडवरती तो कशा पद्धतीने किमया घडवतोय हे देखील पाहिलं जाईल. विकीनं तर चोख कामगिरी केली. P1चं षटक कसं फेकलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण मात्र विकीनं सिद्ध केलं. यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज तयार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नांवरती 1 धाव देखील मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून टोटल 6 धावा येतात स्कोर कार्ड वरती. आपण ऐकतोय सुंदर आयोजनाच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली पुरस्कृत सरपंच चषक भव्य डे नाईट क्रीडा स्पर्धा. आजच्या दिवस रात्रीच्या खेळातील ही दुसरी मॅच आहे. वनवटे विपक्ष गोरठण बुद्रुक चालू असलेला सामना. नाणेफेकीचे कौल जिंकल्यानंतर नंदनपाडा संघाने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आता दुसऱ्या षटकातील खेळ चालू आहे. तो गोलंदाज अजिंक्यच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकल्यानंतर 1 धाव मात्र खर्च केले.
दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूला तयार. हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा तर मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गरगळत जातोय 38 सर्कलच्या बाहेर, जिथे फक्त आणि फक्त एक धाव मिळतीये. धावांचा हँडब्रेक खेचला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून, पण या हँडब्रेक वरती आता गेअर टाकावा लागणार तो टॉप गिअरचा, आणि गाडीचा क्लच दाबताना मात्र एक्सिलेटर वरती ताव द्यावा लागेल तो फलंदाजाला. ही धावांच्या गतीचा अंतर मात्र आता वाढवण्याची गरज आहे. हा उत्तुंग फटका, इट्स अ लाजवाब ब्युटिफुल नेत्रदीपक आणि कडक, नो डाऊट येतोय षटकार. दैवत जेजुरीचा खंडेराया, ज्याचं गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. षटकार आला, धावफलकाला आकार देखील आलाय. टोटल 13 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. क्या 13 क्या मेरा, समीकरण बरोबरीच आहे. एकीकडे फलंदाज सोडतात तर दुसरीकडे या कोड्याचं उत्तर गोलंदाज शोधतायत. क्रिकेटचं हे माध्यम घरच्या खुर्चीपासून मैदानाच्या मातीवरती आणणारा खेळ, तुम्हा आम्हा सर्वांना प्रेमाच्या धाग्यात बांधणारा हा खेळ. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खेळलाय, उंच तेवढाच, आणि या चेंडूवरती मात्र झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होणारा होता, ज्यानं षटकारानं मात्र आगास सुरुवात केली होती. रत्नेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन चेंजच्या माध्यमातून विकेट मात्र दिली गेली. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये गेल्या 5व्या क्रमांकावरती सुयोग लकीमले. हा एक बुद्रुक गोल्डन बुद्रुक संघाचा एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे, ज्याच्या मनगटामध्ये बराच जोर आहे आणि त्याला आता स्वतःला सिद्ध करावं लागणार. कारण की अजिंक्यने सांगितलं, माझं जर डोकं फिरलं तर मी मैदानामध्ये बरंच काय करू शकतो. कारण त्याच्या आधी षटकाराचा मार्क आल्यानंतर त्याने देखील केले कमबॅक. 13 धावा धावफलकावरती आहेत आणि 13 हा अशुभ आकडा मानला जातो भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील. कारण या आकड्यावरती आपण बघतोय बरीचशी चढ उतार पाहायला मिळतात, आणि आपण पाहिलं फलंदाजाला देखील विकेट द्यावी लागली या आकड्यावरती, आणि गोलंदाजाने टाकलेला चेंडू सुरेख होता. रिव्हर्सिंगचा प्रयत्न, दुधारी तलवार, चले तो सामने वाले की गर्दन कट जाए, ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती. यावेळेस एक धाव येते आणि एका धावेच्या माध्यमातून टोटल 14 धावा स्कोर कार्ड वरती येतात. 14 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. पहिल्यांदा फलंदाजी आपण बघतोय टीम गोल्डन बुद्रुक या संघाची, तर गोलंदाजी पाहतोय नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर टीम नंदनपाडा या संघाची. गणेश पाटील यावेळेस निष्ठक्षकाच्या भूमिकेमध्ये, ज्यांना आयोजन देखील अतिशय दर्जेदार केलंय. पंचांनी मात्र दुसरं षटक समाप्तीचा इशारा दिला. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 गडी मात्र गमावलेत गोल्डन बुद्रुक संघानं. धावफलकावरती धावा आहेत त्यात 14 धावा धावफलकावरती 3 षटकांचा 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. तिसऱ्या षटकाकडे आपण नक्कीच वळणार आहोत, पण त्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. तर धावफलकावरती 7च्या सरासरीने 2 षटकांमध्ये 14 धावा आल्यात, पण 3 महत्वाचे गडी तंबूच्या आसराला परतले आहेत.
अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. दुसऱ्या दिवसाची सुरुवात शून्यात न झाली तरी चालेल, तरी अनुभव मात्र बरंच काही शिकून जाऊ शकतो आणि अनुभवातून तुम्ही विजयश्री देखील खेचून आणू शकता. या मॅच मध्ये ट्विस्ट आहे, या मॅच मध्ये मजा आहे. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येतोय अभिषेक जाधव. अजिंक्य जाधवचा हा छोटा बंधू आहे. आता कामगिरी मात्र मोठी करायची, कारण की हे तिसरं षटक आहे. या तिसऱ्या षटकामध्ये आता अभिषेककडे पाहिलं जाईल. सन्माननीय अभिषेकची दर्गे मात्र या व्यासपीठावरती आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमात पारितोषिकांची खैरात देखील होतीये. दिनेशजी घाडगे साहेबांवरती असलेलं प्रेम आपण या व्यासपीठावरती बघतोय, जे मान्यवरांच्या भूमिकेमध्ये तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार. यावेळेस डान्सिंग डाऊन क्रिकेट पुढे येऊन सरसावला होता फलंदाज चेंडूवरती, पण चेंडूचा टप्पा अचूक होता. निर्णायक चेंडू चेंडू फेकला गेला आणि तो अडवला देखील गेला. पहिला चेंडू गेला या षटकातील निर्धाव. यावेळी चेंडू उडवलाय आणि तो लँड होणार का सीमारेषा पलीकडे, तर निर्णायक क्षणी मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला अडवलं जात आहे आणि या चेंडूवरती पूर्ण झाल्या 2 धावा. धावा कशाही होत, धावांना महत्व आहे आणि क्रिकेटमध्ये एक एक धावाला, राजकारणामध्ये एक एक मताला आणि परीक्षेत पास होण्यासाठी एक एक गुणांना बरंचसं महत्व आहे आणि महत्व दिलं गेलं यावेळेस 2 धावांना. आणि या 2 धावांनी धावफलकावरती वाट टोटल 16 धावा धावफलकावरती आल्या. फलंदाज मात्र प्रतीक्षा करतोय एका मोठ्या फटक्याची. पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावला. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, तो चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू फरार. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं छत्रपती पलटवार, तसा चेंडू सीमारेषा आरपार. येतोय चौकार. डीजे होती शुभा माझा दुधारी होता. तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा, माझा छत्रपती शिवाजी भारी होता. त्याचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. ज्यांचं नाव घेतात शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा येते, ते राजा शिव छत्रपती. आणि त्यांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा देत वळतोय मैदानामध्ये, जिथे गोलंदाजानं मात्र नवीन ऊर्जा घेतली आणि चेंडू फेकला निर्धाव. धावफलकावरती टोटल शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ सरपंच चषक 2022 च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पुन्हा एकदा अभिषेक जाधव तयार. रिव्हर्सिसचा प्रयत्न, या पे खुद की गर्दन कट गई. निर्णायक क्षणी बॅटवरती चेंडू येत होता, आडवी बॅट केली. आता तंबूचा रस्ता, परतीचा प्रवास नक्कीच करावा लागणार. ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे ओमकार पाटील, मॅन फ्रॉम गोर्टन बुद्रुक. गोलंदाजी मार्गवर या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज अभिषेक जाधव तयार.
खिलाफ कितने हैं इसे फर्क नहीं पड़ता, बस साथ निभाने वाले दमदार चाहिए. आणि साथ तमाम या आयोजकांनी दिली. आमच्या मान्यवरांची, दिनेशजी गाडगे साहेबांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जर साथ खऱ्या अर्थात दिली नसती तर सुवर्णाचा क्षण अर्थातच जो गोड होतोय तो क्षण मात्र आपल्या समोर आला असता. बराच चढ उतार, बरेच परिश्रम पाहायला मिळाले. तरी सामने जानेवारी महिन्यात होते पण ते मार्च मध्ये येऊन पूर्ण झाले. ही खरी मात्र या शुक्लेची पोच पावते. बऱ्याच अडचणी तुमच्या दैनंदिन जीवनात येतात, त्याच्यावरती तुम्ही मात करून जर कडवा संघर्ष केला ना तर तुम्ही यशस्वीरित्या यशस्वी म्हणून नेहमी पाहायला मिळतात. पण यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे पाहिलं जाईल. पंचांनी मात्र कोणत्याच पद्धती जी आहे इशारा दिला नाही. म्हणजे निर्णायक क्षणी तिसरं षटक समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 20 धावा आल्या. नंदनपाडा विपक्ष गोल्डन बुद्रुक संघामध्ये चालू असलेला चित्तकारक थरार. आपल्या सन्माननीय व्यासपीठाकडे येण्यासाठी ज्या रस्त्यामध्ये ज्या गाड्या लावलेल्या आहेत, ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी कृपया आपल्या गाड्या बाजूला कराव्यात अशी विनंती आहे. कारण तिथे पाहुण्यांना यायला अडचण होते. रस्त्यामध्ये ज्या गाड्या उभ्या आहेत व्यासपीठावर येण्यासाठी, आमच्या स्टेजकडे येण्यासाठी, त्या गाड्या कृपया आपण लवकरात लवकर बाजूला कराव्यात अशी आपणास विनंती आहे. नाहीतर नंतर हवा सोडली जाईल याची आपण दक्षता घ्या. शंभर वर्षाचं आयुष्य जगण्यापेक्षा तुम्ही या 100 दिवसामध्ये असं काम करा ज्याचं नाव मात्र 100 वर्षामध्ये सातत्यानं राहील. आणि याचं ज्वलंत उदाहरण राजा शिव छत्रपती. आणि तसेच आमचे मान्यवर दिनेश रामजी घाडगे साहेब यांचं देखील मी खास करून कौतुक करीन. आणि त्यांनी देखील आपण बघतोय असं कार्य घडून आणलं. आणि ज्या कार्यामध्ये कोविड काळ असो, त्यानंतर समाजकार्य असो, विद्यार्थ्यांना लागणारी मदत असो किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असो, ज्यांनी वेळोवेळी सोडवण्याचं काम केलं असे सन्माननीय दिनेशजी घाडगे या शुक्लेचे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय पाहुण्यांचं आगमन देखील झालेलं आहे आणि मी त्यांचं स्वागत देखील करतो. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 21 धावा धावफलकावरती आल्या. आणि 21 या आकड्याचं खूप सारं महत्व आहे महाराष्ट्र आकड्यामध्ये. त्याचबरोबर आपण दुसऱ्या धर्माचा विचार केला तर 786 या आकड्याची बेरीज तिथे 21 आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस त्रिफळाची फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हलियन पाहायला मिळतोय. छत्तीसशे मध्ये किरण पाटील खरिवले आणि निखिल पाटील खरिवले यांचं आगमन झालेलं आहे. सरपंच दिनेश घाडगे यांच्या वतीनं किरण पाटील आणि निखिल पाटील यांचं स्वागत होत आहे. तर सन्माननीय सुजितजी कडव साहेबांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं. मॅन फ्रॉम शिरोलीचे हे मान्यवर आहेत सुजितजी कडव, यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. सरपंच चषक 2022 च्या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचं स्वागत असेल. सन्माननीय निखिल पाटील यांचं स्वागत केलं जातंय. बीएमपीएलचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत केलं जात आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज सुयक पाटील या षटकातील तिसरा चेंडू घेऊन तयार. सुयकनं मात्र हा चेंडू सुरेख फेकला आणि या चेंडूवरती रनआउटची विकेट देखील पाहायला मिळेल. आत्महत्या केली फलंदाज अपेक्षित पाटीलला. स्ट्राइक एंड वरती आलाय फलंदाज आता सुयोग लखनौ. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये जाईल तो 8व्या क्रमांकावरती तेजस पाटील. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे
थोडीशी वाट सरल्यानंतर कारले डोंगरावरती बसलेली एक विरा जिचं गीत आपण ऐकतोय. अकेला धावणारी नवसाला पावणारी जिथे दूर कृपादृष्टी मात्र समुद्रावरील आगरी कोळी बांधवांमध्ये आहे. आणि यावेळेस उतुंग फटका घेतलाय. आसमानी सुलतानी लाजवाब नवसंजीवनी निर्माण करणार येतोय. बिग हिट आउट ऑफ द बार षटकार. 2 सन्माननीय अभिषेक दर्गे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या सामन्यासाठी आपण नाणेफेकीचं कौतुक करायचं आहे. सन्माननीय आमचे पाहुणे ज्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक लावलंय दिनेशजी खरिवले यांचं देखील स्वागत असेल या व्यासपीठावरती. पहिला षटकार आलाय पण येणाऱ्या या चेंडूवरती येतोय का एक बिग हिट हे देखील पाहायला मिळेल. यावेळेस एंड बदललंय. आता पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्गावर एक गोलंदाज 10-12 पावलांचा रनअप घेऊन हा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. हा चेंडू लाईन पटकलाय. गोलंदाज पनिशमेंट दिली जाईल. स्क्वेअर चेंडूचा इशारा. ओ टू या मॅचचं नाणेफेक आमचे शरदजी मुंडे साहेब आणि नंदुशेठ शहासने यांना विनंती करण्यात येते की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये जावं आणि नाणेफेक करावं अशी आपणास विनंती आहे. यावेळेस आणखीन एक कुतुंब फटका. सीमा रेखा आर पार. इट्स अ षटकार. नागेश्वर मित्र मंडळ खाना पुरस्कृत उपसरपंच चषक भव्य नाईट क्रीडा स्पर्धा आपल्या समोर थोड्या दिवसात येते. मंगळवार दिनांक 8/3/2022 ते शुक्रवार दिनांक 11/3/2022 या स्पर्धेची तारीख आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर आणि पहिल्या क्रमांकासाठी 1,11,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी कूलर देण्यात आहे. आणि लागोपाठच्या तिसऱ्या षटकारासाठी निखिल पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. हा लक्षिक. सन्माननीय विलास तात्या यांच्याकडे देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि 200 रुपयाचं पारितोषिक आहे दिनेशजी खरिवले यांच्याकडनं. म्हणजे या षटकारासाठी आता जवळजवळ 1200 रुपयाचं पारितोषिक आहे. टोटल 34 धावा धावफलकावरती. हाल चला दोन्ही संघांना निवेदन आहे की आपण टॉस बॉक्स घ्यायचे. हाल विघ्नहर्ता वावोशी आणि टीम खरिवली संघाच्या संघनायकाला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या. जे साईजी भोसले आपली वाट बघतायत. ज्या स्पर्धेचे अर्थातच एक आयोजकातला मोठा घटक आहे. यावेळेस चेंडू सुरेख होता. गुडनेट स्पॉट वरना या चेंडूला टप्पा उसळी देखील देण्यात आली. संभ्रमात पडला फलंदाज आणि शेवटचा चेंडू मात्र शेवट गोल केला गोलंदाज. कारण की या चेंडूवरती फसला होता फलंदाज. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा त्या टोटल 34. येणाऱ्या 4 षटकामध्ये गरज असणारी कंपल्सरी चेसिंग 35 धावांची. काय घडतंय काय बिघडतंय मायक्रोफोन वरती रोशन पाटील नक्कीच येतील. पण त्याआधी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमच्या कदम सरांना. हाल चला खरिवली संघ आपण आपला संघाचा कर्णधार तोही टॉस बॉक्स वरती पाठवा. त्याचबरोबरीने वावोशी संघाचा कर्णधार. तर आपण त्वरित या दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठावर उपस्थित होणारे आमचे समाजसेवक ज्ञानेश्वर चव्हाण यांचं स्वागत सरपंच दिनेशजी घाडगे यांच्या शुभ हस्ते होत आहे.
चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स वरती या, कारण डे नाईटची स्पर्धा आहे. प्रत्येक मिनिटाला महत्त्व दिलं पाहिजे. खरिवली संघाचा कर्णधार आमच्या समवेत आलाय. वावोशी संघाचा कर्णधार, तर त्वरित आपण या. आमच्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आमचे आदरणीय नंदूजी शहासने, सामाजिक कार्यकर्ते वावोशी, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते शरदजी मुंडे साहेब, या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आजच्या दिवस रात्रीतला हा तिसरी मॅच असेल, जी आपण दुसरी मॅच आपण पाहिली. गोरठण विपक्ष नंदनपाडा अशी लढत मैदानामध्ये सुरू आहे आतापर्यंत. पहिला सामना जिंकला वनवटे संघाने, जो पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि आजचा दिवस रात्रीमधला हा तिसरा सामना तुम्ही एन्जॉय कराल. अभि हे ग्राउंड म्हणजे खरंच इथे भक्त सहोदर वारकरी संप्रदाय छत्तीस विभाग यांनी एक नामसप्ताह आयोजित केला. अशा पदस्पर्शाने भूमी पाहून जाते. आणि हरिओम सत्संग वारकरी संप्रदाय अध्यक्ष हरिभक्तप्राण दिलीपदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि आसन ग्रहण करावं. वावोशी संघाला शेवटचा कॉल आहे आता. वावोशी संघ, आपला कर्णधार त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवा. शेवटचाच कॉल असेल आपल्याला आता, कारण आयोजकांकडून ही विशेष सूचना आपल्यापर्यंत येते. शेवटचा कॉल असेल आपल्याला वावोशी संघाला, कारण खरिवली संघाचा कर्णधार आमच्या समवेत उपस्थित झालाय. मैदानावरील आमचे दोन पंच अतिशय नवाजलेले, पेंडवरून आलेले प्रवीण आंध्रे, पेंट स्पोर्ट्स असोसिएशन, पेंट लेदर बॉल क्रिकेटमध्ये 15 वर्ष खेळाडू, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे 5 वर्ष खेळाडू, वावोशी गाव संघ कर्णधार आपण लवकरात लवकर यावं. या ठिकाणी सर टॉस होईल. दोन्ही कर्णधार आमच्या समवेत आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. डीजे टॉस या ठिकाणी होतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. टॉस जिंकलाय काटा, म्हणजे खऱ्या अर्थाने वावोशी गोल्डन संघ. काय निर्णय असेल आपला? एक 5 मिनिटात कळवतो, कारण मला वाटते त्याच्या कारकिर्दीत दिनेश गाडगे यांनी या इथे पहिल्यांदाच नाईट मॅचेस टुर्नामेंट केलेले आहेत. आणि या विद्युत म्हणजे प्रकाश जोतात आम्ही इथं पहिल्यांदा खेळतोय. तर खरोखरच बघण्यापूर्वीचा जो आनंद आहे तो द्विगुणित आहे. तर खेळताना आणखी नक्कीच आनंद आहे. तर मी एक 5 मिनिटात सांगेन की आमचा निर्णय काय. एक शेवटचा प्रश्न असेल या आयोजनाबद्दल. दिनेश गाडगेंनी या परिसरामध्ये पहिलीच आता नाईट स्पर्धे या हंगामामधील आयोजनाबद्दल काय वाटतं आणि काय शुभेच्छा द्याल दिनेश गाडगे साहेबांना? ज्या दिवशी ह्या मॅचेस डिक्लेअर झाल्या होत्या तेव्हापासूनच क्रिकेट रसिकांना एवढा आनंद झाला होता. पण मधल्या काळात जो काल निघून गेला कोरोनाचा, त्या काळामध्ये ज्या मॅचेस कॅन्सल झाल्या त्यानंतर कुठंतरी क्रिकेट रसिकांचा हिडमोड झाला. आणि नंतर जी उत्सुकता दिली होती ती गाडगे साहेबांनी की ह्या मॅचेस 100% होणार आणि त्या नक्कीच फुल नाईटच होणार. आणि मी त्यांना धन्यवाद देतो की येणाऱ्या पुढल्या वर्षामध्येही असंच प्लॅटफॉर्म आम्हाला क्रिकेट रसिकांना द्यावा. हा, निश्चितपणे धन्यवाद. खरिवली संघाचा कर्णधार आमच्या समोर होते. रतीश, त्यांचा निर्णय पेंडिंग आहे, परंतु आयोजनाबद्दल फक्त एकच प्रश्न असेल. आयोजन कसं वाटेल आणि खरिवली संघाचे तुम्ही सर्व खेळाडू एकत्रितपणे खेळाल, पण ती आयोजनाबद्दल कसं आपल्याला वाटतंय, काय अंदाज असेल? बस एवढंच बोला. खूप छान, धन्यवाद. मॅचसाठी आपण शुभेच्छा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा. धन्यवाद. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा व्यासपीठामध्ये उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा सरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. तर या सत्रामध्ये खरं तर बॅटिंग करणाऱ्या गोरठण टीमच्या आगेच नंदनपाडा संघाला धावा करायच्या 35, कारण पहिल्या सत्रामध्ये सुयोगनं अखेरच्या षटकामध्ये चांगला खरं तर खेळ केला होता. 2 षटकाच्या पाठमध्ये आले होते, त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स लेवल खरं तर या सत्रामध्ये वाढलाय. खरं तर गोरठण संघाचा आणि दुसऱ्या बाजूला माझा नंदनपाडा संघ जो या पंचकृषीतील दोन्ही संघ आहेत, या 2 संघांमध्ये ही लढत 35 रन्सची गरज आहे 4 षटकामध्ये. 24 चेंडू आणि 35 धावा हे कॅल्क्युलेशन आहे. विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या नंदनपाडा संघाला स्वतः आमचे आयोजक खरं तर दिनेशजी गाडगे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून गणेश पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि त्याच्याच बरोबरीने अजिंक्य
जाधव हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडमध्ये. बॉलिंग मार्कमध्ये गोरटन टीमचा कल्पेश जाधव. पहिलाच बॉल फुलरलेनचा होता. लाऊड अपील. पंचांमध्ये प्रेशर क्रिएट करण्याचं काम मात्र या ठिकाणी करता सर्व फिल्डरने केलंय, परंतु पंचांचा हा योग्य निर्णय. अपील करणं हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला करावं लागतं, तेव्हाच कदाचित पंचांमध्ये प्रेशर देखील क्रिएट होतं. आणि इथे मात्र हा डाऊट क्लिअर केला पंचांनी, कारण कोणत्याही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, त्यामुळे हा निघाव चेंडू. सुरुवात चांगली केली आहे करता या षटकामध्ये कल्पेशनं, कारण 35 धावा त्यांना डिपेंड करायच्या रोखायच्या आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण जर का पाहिलं तर लो स्कोरिंग सामने अतिशय हाय व्होल्टेज आणि अटीतटीचे होताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. इथे लोअर फुल टॉस बॉल ऑन साइड मध्ये बॉल टर्न केला, लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय. खूप चांगली फिल्डिंग. बघा थ्रो देखील किती सुंदर या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते कुणाल गरुडकर, त्यांचं कौतुक करावं लागेल. बुलेट ट्रेनच्या वेगानं मधून वाईडेस्ट लॉंग ऑनला आला आणि त्याच गतीने त्याने बॉल थ्रो केला, फेकला तर तुम्ही पाहताय. आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. सिंगलच्या मध्ये स्वतःचा टीमचा अकाउंट ओपन करत असताना अजिंक्य जाधव हा खेळाडू गणेश पाटील मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आले. या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये जर का चांगला स्टार्ट मिळाला तर खरं तर धावांचा पाठलाग करण्याचा प्रवास हा सुखकर होईल नंदनपाडा संघासाठी. परंतु सुरुवातीच्या षटकापासून गोलंदाज कल्पेशनं जर का फलंदाजाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला तर हा सामना हाय व्होल्टेज होईल, यातील मात्र शंका नसणार आहे. अतिशय महत्वपूर्ण सामना. मागचा सामना आपण पाहिला खरं तर नरेश मोईनं विजयी षटकार लगावून तो सामना जिंकला होता. आता या लढतीमध्ये धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र गोलंदाजांना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. अनऑर्थोडॉक्स टाईपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅडो स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो बॉल सरळ यष्टरमध्ये आदळला आणि क्लीन बॉलच्या स्वरूपात मात्र गोल्डन डकचा शिकार झाला गणेश पाटील हा खेळाडू. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी वस्तू ज्यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आलं. त्यानंतर महाड पूरग्रस्तांसाठी देखील मदतीची हाक त्याने दिली होती आणि त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलं. आणि त्यानंतर आपण जर का पाहिलं अचिवली गावातील सडक योजना असेल आणि त्यानंतर स्वच्छता क्षेत्रामध्ये घंटा गाडी त्यांच्या माध्यमातून खरं तर सुपूर्द करण्यात आली. घरकुल योजना असेल गरिबांसाठी, पिण्याच्या पाण्याची सोय. कोरोना काळामध्ये जर का आपण पाहिलं तर कोविड काळामध्ये देखील प्रचंड त्यांच्या माध्यमातून समाजसेवा त्यांच्या माध्यमातून घडली गेली. असे आमचे कोविड वॉरियर्स, कोविड योद्धे दिनेश घाडगे साहेबांचा आम्ही आवाज उल्लेख करू. खूप चांगलं व्यक्तिमत्व या परिसराला लाभलंय आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आपण आज या पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदा डे नाईट संकल्पना पाहतो. या स्पर्धेचं आपण जर का रूप पाहिलं तर डे नाईट संकल्पना आहे आणि फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं आपण नेहमी म्हणतो. आणि पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद तुम्ही पाहताय. मैदानाच्या अवतीभोवती मात्र आज तुडुंब गर्दी लागली आहे. खोपोली बायपास हवे आणि या हायवेच्या अगदी बाजूला वसलेलं हे मैदान आणि या मैदानावरती रंगणारी मात्र मानाची स्पर्धा सरपंच 2022. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल होता. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेले गीतेश खरिवले. खरं तर त्यांच्या माध्यमातून देखील नंदनपाडामध्ये नुकतीच काही दिवसापूर्वी डे स्पर्धा आली होती सरपंच. त्या स्पर्धेचे ते आयोजक आहेत. लगातार 2 षटकार जर का लगावले तर WBC टीम कडून सर 2 मिनिटं थांबवत आहे. प्रेक्षक वर्ग गोल्टनचे समर्थक आहे, प्लीज बाजूला मान्यवर पाहुण्यांना मॅच एन्जॉय करू द्या. थोडंसं मागवून आपण मॅच एन्जॉय करा प्लीज, विनंती आपणास. धन्यवाद. डीजे प्लीज थोडा इको कमी करा. डीजे प्लीज थोडासा आवाज तुम्ही बघा युट्यूबला थोडासा आवाजामध्ये बदल होतोय. आपण इको कमी करा. सूचना आमच्या टेक्निशियनच्या माध्यमातून आली. इथे काय घडलंय? बॅट हातातून निसटल्या त्यानंतर मात्र तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी हितेश अतिशय वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचला आणि त्यानंतर सिंगल पूर्ण लेग बायच्या स्वरूपात. रोशन दादा, या स्पर्धेसाठी
एक उत्कृष्ट निवेदक, मराठी हिंदी भाषांवर प्रभुत्व असणारा एक उत्कृष्ट समालोचक आणि ढेकू गावचं खरोखर आमचं मनीषजी मुंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. आणि ज्या गीतेश खरिवले यांनी सरपंच चषक ठेवला होता त्याची हॅलो आणि नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू यांच्या वतीनं गीतेश खरिवले यांना 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आज नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू यांच्याकडून आलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू. आता दबाव क्रिएट केलाय खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमनं नंदनपाडा संघावरती, कारण 35 धावांचा टार्गेट त्यांच्या समोर उभा आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जर का आपण पाहिला संघर्षमय या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळतोय फलंदाजांचा. हा फटका भरपूर चांगला आहे, स्वीट साऊंड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि इथे मात्र लॉंग ऑनला बीट केलंय. शेवटच्या क्षणाला अनपेक्षित बाउन्स, बॉल मात्र चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. 4 धावेसाठी घ्यायचा नाही प्लीज. मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती करतो. गोरटन बुद्रुक संघ आपल्याला 20 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची नोंद घ्या आणि आमच्या अतिथी मंचासमोर थोडीशी गर्दी कमी करा. मान्यवरांना देखील सामन्याचा आनंद घेऊ द्या. पहिलं वर्ष या स्पर्धेचं आणि प्रचंड मेहनत. खरं तर या ठिकाणी आमच्या आयोजक दिनेश गाडगे साहेब, गणेश पाटील आणि सर्व सहकार्याने घेतले. आम्ही पाहिलं मागील कित्येक महिने या स्पर्धेसाठी त्यांनी मात्र अविश्रांत मेहनत केली आहे आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहता या स्पर्धेला या ठिकाणी शुभारंभ झालाय. आज पहिला दिवस स्पर्धेचा डे नाईट संकल्पना आणि या पहिल्या दिवसातील खरं तर दुसरा सामना पहिल्या फेरीमधला आपण पाहतो नंदनपाडा विपक्ष गोरटन बुद्रुक या 2 संघादरम्यान. आता येणारे बॉल असेल 18 आणि 29 रन्सची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या नंदनपाडा टीमला. सर्व संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने मात्र सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचबरोबर क्रिकेटचे दर्दी चाहते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑफिशियल पंच प्रीतम पाटील आमच्या अमृतसर, मेन अंपायर चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं राहिलं या संपूर्ण स्पर्धेला. बॉल तयार पुन्हा आता सेकंड ओव्हरमध्ये कल्पेश जाधव. पहिला बॉल बॅक टू द बॉलर खेळले, कोणती रन नाही आहे. गोरटन बुद्रुक टीमच्या पाठीराख्यांकडून मात्र टाळ्यांचा गजर होता आणि का होऊ नये, कारण धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर का या धावा वाचवल्या गोरटन संघाचा तर वेगळा इतिहास या क्रीडांगणामध्ये पहिल्या पर्वामध्ये रचला जाईल. असे बरेचसे सामने आपण ज्यांचा आवाज उल्लेख करून सातत्याने पनवेल परिसरामध्ये आपण मोठमोठ्या लढती पाहिल्या. इथे लेफ्ट ड्राइव्ह डान्सिंग डाऊन द विकेट आणि बॉल मात्र चाललाय मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून ग्लास किल्ला स्पर्श करण्यासाठी 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. चौकार. असणारकडे आमच्या षटकारासाठी लागोपाठ 3 षटकार मारले तर नरेश दादा युवा प्रतिष्ठान ढेकू यांच्याकडून गीतेशसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. अनेक पारितोषिके 16 चौट आणि 25 रनची गरज असताना पुन्हा एकदा 20 मध्ये हा फटका ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब, अतिघाई संकटात नाही. खरं तर आपल्या बाजूलाच एक एक्सप्रेस हायवे चाललाय, अतिशय वेगानं भन्नाट वेगानं गाड्या चालल्या, परंतु अनेक द्रुतगती मार्गांवरती एक फ्लेक्स दिलेला असतो की अतिघाई संकट नाही. तुम्ही जर का घाई केली तर तुम्हाला संकट तुमच्या वाटेला येतील, अडचण येतील आणि इथे ही घाई मात्र लढली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, धावा कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असाल तर प्रेशर वाढेल फील्डरवरती. यावेळेस भरपूर चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर फुलर लेनचा बॉल होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग सरांनी म्हटलं होतं आम्ही दोनच गोष्टीला सॅल्यूट करतो, एक म्हणजे
खरं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्कर आणि हा यॉर्कर बॉल फेकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज कल्पेश जाधवने आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आहे ती म्हणजे 1 गडी बाद 12 धावा अजूनही विजयासाठी 14 चेंडूमध्ये 23 रन्सची गरज आहे. नंदनपाडा संघाला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये मात्र बॉल खेळून काढलाय. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातो. थ्रो जर का एक्स्ट्रामध्ये झाला असता तर कदाचित या ठिकाणी अडचणी वाढल्या असत्या आणि इथे मात्र या 2 धावा मिळाल्या त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या नंदनपाडा संघाला गीतेश खरिवलेचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतोय. या बॉलमध्ये 2 धावा आल्या. आता येणारे समीकरण असेल 13 बॉल आणि 21 रन्सची गरज. सुयोगने जे खऱ्या त्याला शेवटच्या क्षणाची बॅटिंग केली 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले त्यामुळे थोडासा सन्मानजनक टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाला. परंतु हा सन्मानजनक टोटल या तुम्हाला जर का या धावा डिपेंड करायच्या असतील तर इथे देखील तुम्हाला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. बॉलर्स आणि या फिल्डर्सला या ठिकाणी मात्र प्रयत्न करावे लागतील. 13 बॉल आणि 21 रन्सची गरज. यावेळेस देखील अभिपादा फुलरलेचा बॉल टप्पापर्यंत डीप राहिला. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. अतिशय यष्ट्याच्या खालून बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा निर्धाव चेंडू. आता 12 बॉल आणि 21 रनची गरज असेल विजयासाठी नंदनपाडा टीमला. बारा चेंडू आणि 21 धावा. चला शॉर्ट टिपिटिंग करा प्लीज. मी गोरटन संघाला विनंती करतोय. मग आज प्रत्येक संघाला हा आमचा कॉल असेल आयोजकांकडून अगदी वेळेवर तुम्हाला इनिंग समाप्त करायची आहे. रोशन क्रिकेटमध्ये काय असतं बघा की आधी लगीन कोंढण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हटलं जातं. या क्रिकेटमध्ये गोरठण गावचा एक खेळाडू आहे तो म्हणजे कल्पेश जाधव की स्वतःचा एक ॲक्सिडेंट झालेला आणि त्या ॲक्सिडेंटमधून वाचलाय. आज आपल्या उत्तम अशी पट्टी बांधली समोर तोंडावर तिथे नाकाच्या इथे त्याला मार आहे. पण क्रिकेट खेळ या मैदानावर त्यांनी 50 धावा काढलेल्या आहेत. हा त्याचा रेकॉर्ड आहे. उत्तम गोलंदाज त्यांनी ह्या मैदानावर केलेले आहे. असा कल्पेश जाधव गोरठणचा या मैदानात खेळतोय. धन्यवाद. आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळताना आपण कल्पेश जाधवला पाहतोय. खरं तर त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून. आता 12 बॉल आणि 21 रन्सची गरज विजयासाठी नंदनपाडा संघाला. मागच्या लढतीमध्ये आपण पाहिला वनवटे संघानं सामना जिंकला. खरं तर घरचा संघ होता आयोजकांचा आणि आज या लढतीमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये 2 संघ विजय आणि पराभवाच्या उंबरठ्यावरती आहेत. एका संघाच्या बाजूला विजय असेल तर दुसऱ्या संघाच्या बाजूला पराभव असेल. 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज. बॉल तयार. कुणालचा पहिलाच बॉल ऑनसाइड मध्ये खेळून काढला लॉंगॉनच्या दिशेमध्ये. पहिली सिंगल आली या बॉलवरती. बॅटिंग करणाऱ्या नंदनपाडा टीमला फलंदाज होते या ठिकाणी अजिंक्य जाधव. त्यांच्या बॅटमधून सिंगल आली आहे. आता 11 चेंडू आणि 20 रन्सची गरज असेल विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या नंदनपाडा संघाला. सरपंच चषकाचा हा 16 गेले कित्येक दिवस स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहिली. ती स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आली आणि दैदिप्यमान असं आयोजन आज तुम्ही या परिसरामध्ये या 36 गाव विभागामध्ये पाहतात. खरं तर हे यश आहे आमचे आयोजक या नगरीचे सरपंच आदरणीय दिनेशजी गाडगे साहेबांचं. त्यांच्या माध्यमातून साकारणारी ही स्पर्धा. पुन्हा एकदा वेगवान बॉल होता. इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला झालाय. फेकी खराब. खरं तर आता जीवनदान पुन्हा एकदा मिळालं या ठिकाणी. प्रतिपादन गीतेश खरिवले या फलंदाजाला 22च्या स्वरूपात सिंगल मिळाली. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला झुकावं लागतं. आता हे नशीब जर का आपण पाहिलं तर नंदनपाडा संघाच्या वाटेला राहिलं आणि खास करून गीतेश खरिवले यांच्या वाटेला राहिलं. एक रन्स मात्र अतिशय महत्वाची ती मिळाली ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या नंदनपाडा टीमला आता येणारे 10 बॉल आणि गरज असेल ती म्हणजे 19 रन्सची. 10 बॉल आणि 19 रन्स विजयासाठी आव्यात बॅटिंग करणाऱ्या नंदनपाडा टीमला आणि एका बाजूने या 19 धावा रोखायच्या फिल्डिंग करणाऱ्या गोरटन बुद्रुक या टीमला. बॉल तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अजिंक्यसाठी बॅकफुटला गेले आणि बॉलला उडवलं. यावेळी डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना दोन्ही खेळाडू अतिशय वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्या. आता एक धाव भरपूर महत्वाची आहे. अभ्यासामध्ये 1 गुण आणि राजकारणामध्ये 1 मत किती महत्वाचं असेल तो खरं तर तुम्ही आमच्या स्पर्धी शिल्पकार दिनेशजी गाडगे साहेबांना विचारा. आणि त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये 1 धाव देखील महत्वाची आहे. आता एका धावेसाठी संघर्ष करत असताना नंदनपाडा टीमचे खेळाडू. आता येणारे बॉल असतील या ठिकाणी 9 आणि 17 रन्सची गरज आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना मैदानात जो खेळतोय गीतेश खरिवले यांनी सुद्धा आपल्या आईच्या नावानं सरपंच चषक 1 लाखाचं या भागामध्ये नंदनपाड्यामध्ये उत्तम आयोजन केलं होतं.
9 चेंडू आणि 17 रन्स हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. खूप चांगला संघर्षाला दोन्ही संघाच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल. आता या मॅच मध्ये खरं तर तुम्हाला 100% कमिटमेंट द्यावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गोलंदाज तयार होता. ओव्हर द विकेट अजिंक्यसाठी वेगवान बॉल होता. बॅटला कड लागला आणि त्यानंतर मात्र उशिरा का होईना प्रयत्नांमध्ये यश मिळालं बॉलर्सला कुणालला आणि ते मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र सांघिक यश मिळालं गोरटन बुद्रुक टीमला. आठ चेंडू आणि आता 16 रनची गरज आहे विजयासाठी. माफी असावी 17 रनची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या नंदनपाडा टीमला. त्यामुळे हे 2 चेंडू अतिशय निर्णायक आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं खरं तर वनवटे संघाला शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 15 धावा हव्या होत्या आणि त्या 15 धावांचा पाठलाग अगदी सहजगत्या केला होता नरेश भोईर आणि राहुल पाटील. रोशन या दोन खरोखर गोलंदाज आले. ज्या वेळेला सरपंच चषक नंदनपाडा आयोजित केला होता तेव्हा विकीचा सुद्धा ऍक्सिडेंट झाला होता, पण तो सुद्धा आता मैदानात उतरलाय आणि विकीसाठी सुद्धा आणि आमच्या गीतेशसाठी सुद्धा नरेश दादा विकीच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला होता. नरेश दादा युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं या दोघा फलंदाजासाठी विकी आणि गीतेशसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. 3 षटकार मारले तर विकी आमरे नवीन खेळाडू मैदानामध्ये आहे. भन्नाट वेगानं हा बॉल डिलिव्हर केलाय, परंतु पंच आमच्या दिशेने वळले. खरं तर हा बॉल उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चाललाय. पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे आता कॅल्क्युलेशन पडलंय. शेवटचे 8 बॉल आणि 16 रन्सची गरज आहे. 8 चेंडू आणि 16 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. अतिशय निर्णायक क्षणाला मात्र हा सामना आलाय. बघा लो स्कोरिंग मॅच, मी मागाशी देखील म्हटलं लो स्कोरिंग सामने हे ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं अतिशय हाय व्होल्टेज आणि अटीतटीचे होताना. यावेळेस लाफ्टेड ड्राईव्ह कव्हरच्या वरून खेळण्यापर्यंत डिफेक्सचा कव्हर रिझनकडे बॉल चाललाय. शॉर्ट एक्सचा कव्हरचा फिल्डर बॉल मध्ये पोहोचलाय. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान अजून एक सिंगल रन मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या नंदनपाडा टीमला. आता हळूहळू मात्र दोन्ही संघाच्या बाजूच्या पाठीराख्यांच्या मध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होत चाललाय. कारण 35 धावा होत्या असं वाटलं होतं हा सामना एकतर्फा कदाचित पाहायला मिळेल, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मात्र गोरटन बुद्रुक टीमच्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना आता शेवटचे बॉल असतील या ठिकाणी 7 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 7 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय बॅटिंग करणाऱ्या खरं तर नंदनपाडा टीमसाठी. 7 बॉल आणि 15 धावा नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय विकी आमरे. क्षमता आहे या खेळाडूकडे, मधल्या फळीतील अतिशय आक्रमक असा हा खेळाडू. गोलंदाजी मार्कमध्ये बॉल तयार, इथे लिडिंग एज लागली आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. अजून एक डॉट बॉल. खरं तर कदम सर मागच्या सामन्यामध्ये देखील 6 चेंडूमध्ये 15 धावा हव्या होत्या आणि आता या मॅच मध्ये देखील 6 चेंडूमध्ये 15 धावा हव्या होत्या करायच्या आहेत, त्या म्हणजे बॅटिंग करणार नंदनपाडा टीमला. परंतु मागे धावा चेस झाल्या. आता या षटकामध्ये धावा चेस होतील का हे पाहणं गरजेचं असेल. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. शाखा प्रमुख गोठिवले आणि दिगंबर मालूस या मान्यवरांचं स्वागत सरपंच दिनेशजी घाडगे यांच्या शुभ हस्ते होत आहे. शेवटचे 6 बॉल आणि 15 रनची गरज आहे.
उद्या करेन हे वाक्य खरं तर माणसाला अपयशाकडे घेऊन जाते. आता जे काय करायचं ते आता करावं लागेल. अभि नाही तो कभी नाही या उक्तीप्रमाणे मात्र चांगला खेळ मैदानामध्ये करावा लागेल. नंदनपाडा टीमच्या या दोन्ही फलंदाजांना हितेश खरिवले मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे आणि त्याच्या बरोबरीने मात्र नवीन खेळाडू विकी आंबरे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. लास्ट ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज तयार होतोय अपेक्षित पाटीलला मात्र आता अपेक्षित कामगिरी करावी लागेल गोरटन बुद्रुक या टीमसाठी. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहता आमच्या मंचावरती पाहुण्याचा सन्मान होतो. आमच्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार दमदार आयोजक आदरणीय दिनेश गाडगे साहेबांनी शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठामध्ये केला जातो. आज पहिला दिवस आहे डे नाईट संकल्पना या स्पर्धेची आणि त्याच बरोबरीने तुम्ही पाहताय या ठिकाणी मैदानामध्ये सौरभ पाटील होराळे आणि अमित पाटील गोरठण यांचे शब्द सुमनानं आज स्वागत होत आहे. व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर येणारे 6 चेंडू आणि 15 रनची गरज कसलकंड नगरीचे विद्यमान सरपंच आदरणीय अनिलजी पाटील साहेब यांच्याकडून देखील खरं तर नंदनपाड टीमला आणि या संपूर्ण आयोजनात शुभेच्छा त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. रायगड प्रीमियर लीगचे पहिले आयोजक त्यांचा आम्ही आवाज उल्लेख करू. तर शेवटचे 6 बॉल आणि 15 धाबांची गरज. चला थोडा रोशन पाटील मगाशी तो एंड होता. 6 चेंडूमध्ये वनवट्याच्या नरेश भोईरनं आतषबाजी केली होती फटक्यांची आणि तीच आतषबाजी आज नंदनपाड्याच्या हा दोन्ही एक चांगले खेळाडू आहेत गीतेश आणि सिद्धेश विकी गीतेश आणि विकी. तर या जोडीला एक चांगली संधी आहे पण या संधीचं सोनं कोण करणार आहे हे आपल्याला येणारा क्षण सांगणार आहे. शेवटचे 6 बॉल आणि 15 धाबांची गरज अपेक्षित तयार. समोर असेल हितेश करिवले. यावेळेसचा बॉल छोटा पूल करण्याचा प्रयत्न टायमिंग नव्हतं फटका फसला यष्टीरक्षक झेल खाली आणि इथे मात्र पहिल्याच बॉलमध्ये ब्रेक थ्रू मिळाला. अपेक्षित पाटील या गोलंदाजाला आणि हितेशला मात्र इथून मैदान सोडावं लागेल. बॉल आणि आता 15 रनची गरज आहे. हितेश हा खेळाडू बाद झाला. अपेक्षित पाटील जर का हा सामना जिंकवला ऋषिकेश सावराम पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं अपेक्षेसाठी. खरं तर हे मोटिवेशन आहे प्रोत्साहन आहे आमच्या मान्यवरांचं. ऋषिकेश सावराम पाटील यांच्याकडून जर का अपेक्षित हा सामना जिंकवला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल अपेक्षेसाठी. मागच्या सामन्यामध्ये आकाश सावंतला देखील तब्बल 1500चं कॅश प्राइज होतं परंतु तो सामना त्याला जिंकवता आला नव्हता. परंतु या सामन्यामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होईल का की एका बाजूनं बॉलिंग करणारा संघ 35 धावा डिपेंड करेल का हे पाहणं गरजेचं आहे. 5 बॉल आणि 15 धावा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय अभिषेक जाधव आणि स्ट्रायकिंग एंडला खेळाडू असेल विकी आमरे. 5 चेंडू आणि 15 धावा अपेक्षित. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने अकुट टप्प्याचा बॉल रोहित शर्मा स्टाईल फटका मिड विकेटच्या वरून मात्र बॉलला पुल केलाय. फुल सक्सेसफुल पॉवरफुल. संगीत मीडियाच्या माध्यमातून ऐकताय. आता येणारे बॉल असेल 4 आणि 9 रनची गरज आहे. म्हणजे रोशन बघा पहिल्या चेंडूवर गोलंदाजानं हुकमत गाजवली आणि दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाने म्हणजे साऱ्या क्रीडा रसिकांचं आज लक्ष दोन्ही टीम वेधून घेत आहेत. चार चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय काट्याची टक्कर मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. शेवटचे 4 बॉल आणि 9 धावांची गरज. विकी आंबरेने लगावलेला हा षटकार खरं तर निर्णायक ठरेल या मॅच मध्ये. बॉल तयार अपेक्षित पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि त्यानंतर मात्र लगातार दुसरा षटकार. विकी आंबरे ही इज ऑन फायर आणि इथे मात्र सामन्याची पूर्णपणे हवा काढली आहे या खेळाडूने. सांगितलं
आणि राजकारणामध्ये मास्टर माइंड डोकं आपल्याला वापरायला लागतं ते आमचे अभिषेक दुर्गे यांच्याकडून आपण नेहमी बघतो आणि तोच मैदानातील मास्टर माइंड विकेनं वापरला. तर या हरीशदादा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आमचे खरोखर मनीष मुंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आकाश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. म्हणजे षटकार हॅट्रिक जर का पूर्ण केली तर 1000 रुपये असतील या ठिकाणी या नरेशदादा युवा प्रतिष्ठानच्या आकाश वतीनं पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. विकी आमरे यासाठी मध्ये पारितोषिक आलं. तर 3 बॉल आणि 3 रन्सची गरज. आता रन बॉल इक्वेशन आलंय. बघा मॅच होती कुठे आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केलं आता विकीनं कौतुकास्पद कामगिरी. अपेक्षेच्या आगेच तर लेफ्ट आर्म राऊंड विकेट तो गोलंदाजी करतोय. त्याने शॉर्ट आर्म लेनचे पत्र जे बॉल टाकले त्याच्या अवधी मारले 2 षटकार. या लेनची गरज आहे खरं तर फिल्डिंग करणाऱ्या त्रिपाद्या संघाला. कारण 2 बॉल कदम सर आपण पाहिले अकूट टप्प्याचे फेकले होते आणि ओपन ग्राउंडला जर का तुम्ही अकूट टप्प्याचे बॉल फेकाल तर त्याचा तुम्हाला परिणाम भोगावा लागेल. आणि इथं तुम्हाला एक वेगळी स्टार्टरची आखावी लागेल, रणनीती आखावी लागेल. यॉर्कर लेनचे चेंडू जर का तुम्ही फेकले तर दबाव क्रिएट होईल कदाचित फलंदाजांवरती. आता 2 बॉल आणि 3 रनची गरज. कंपल्सरी रन चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील 2 चेंडूमध्ये 3 धावा हव्या होत्या आणि षटकार लगावत नरेश भोईनं सामना जिंकवला होता. पुन्हा एकदा विकी स्ट्रायकिंग एंडवरती. हा फटका भरपूर चांगला आहे. इथे लेन खराब होती आणि बॉल मात्र चाललाय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा विजयी चौकार आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय तो म्हणजे नंदनपाडा टीमनं. हार्ड लक. खरं तर गोरटन संघ तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक असं स्वागत. चला पुढच्या मॅचसाठी मी वावोशी संघाला विनंती करतो आपण तात्काळ मैदानाचा ताबा घ्या आणि दोन्ही संघ या ठिकाणी नंदनपाडा आणि गोरटन संघ आपण लाईन अप करून एकमेकांना हस्तांतरण करायचं.